हिरोईन बनून 4 पैसा नाही कमवायला लागली तर मिरं वाटायला लागली माझ्या डोक्यावर. काही काम करायला न गईला घरातली. टोन्या काय चाललंय तुझं? माझं कुठं काय चाललंय तेव्हा मी मन लावून अभ्यास करतोय. ही असं आड्याकडे बघून. अगं मम्मी मी केलेला अभ्यास आठवतोय. हा अगं तुझ्या तोंडाचा काय पट्टा चालूच राहणार आहे का? पोटा पाण्याचा बघ की इथं कावळं वरडायला लागलं पोटात. आणि तो बाबू कुठं उकिरडं फुकतोय ते बघा. अगं आजी तुला माहित नाही वय मम्मीने त्यासने हाकलून दिले. म्हणली जवळ तुमची दारू सुटत नाही तवर घरात यायचं नाही. वाट बघा मिरचीच्या खळ्यावर. या जन्मात काय त्याची दारू सुटत नाही. कारलं तुपात घोळा नाही तर साखरत घोळा. कडू ते कडूच. जाऊ दे त्याला तिकडं बाहेरच. अजिबात वाड्यात घेऊ नका. तर म्हणजे 20 रुपये मागत फिरतील नाहीतर गावभर तुकडं मागत फिरतेला. बाया खरंच यांनी काय खाल्लं असेल का नसेल काय माहिती बाई. खाल्लं का नाही समजे आम्हालाच काच. आधी हाणायचं आणि मग म्हणायचं लागलंय का. ह्या गुणानं तुझ्या दारू सुटणार त्याची. अजून 2 प्लेट बुर्जी पाव दे मला बी. बुर्जी पाव देतो पण पैसा येतं का तुमच्याकडे? समजतो कोण आम्हाला तू. लय पैसे आहेत माझ्याकडे. तुझ्या सकट तुझा गाडा विकत घेईन. चल दे. बाबराव शेठ आहेत ते. बाबराव शेठ खिशात रुमाल काढाय हात घातला ना 1,500 हजाराच्या नोटा अशा खाली पडत्यात. अजून 2-4 प्लेट आण. अजून 2 प्लेट दे. मस्त आलं बुर्जी पाव. असंच करत जा. छान. अरे कुठे चाललाय? पैसे द्या पहिले बुर्जीचं. क्वार्टर याच्या तोंडावर पैसे फेक बर. असं कसं? तुम्हीच एवढं शेठ आहे मी कसा खिशात हात घालू? तुम्ही त्या पैसे. अरे मी मोठं शेठ आहे सगळं आहे पण मी आपला साधा माणूस आहे आणि मला मान पण नकोय. तूच दे पैसे. तुमच्या दोघात ठरवा पहिलं पैसे कोणी द्यायचे ती. धंद्याच्या टायमाला उगाच खोटी करू नका नाहीतर तुमच्या दोघांना बी भांडी घासायला येऊन बघा. देतो ना मी पैसे. माझ्याकडे लय पैसे आहे. खिशाचा हात घातला ना तर अशा 1,500 हजाराच्या नोटा खाली पडतात. तुमच्या कोणी ठेवल्या होत्या 1,500 हजाराच्या नोटा? माझ्याकडे तुझा विश्वास नाही का माझ्यावर? मी आता घरी जातो लगेच घेऊन येतो. थांब मी पण येतो. पैशाला येतात. आणायला 2 माणसं लागतात. चल. अर्धा फुकटे खिशात नाही रुपया बुर्जी खायला येते. सगळी भांडी घासायला लाव त्यांना. घासा घासा माझं तेवढंच काम कमी होईल. घासा आणि हे पण घासा. आप्पा आप्पा आमच्या हे कुठं दिसलं का तुम्हाला? नाही हो. त्याला काय हुडकायचंय? जवळ जवळ दारूच्या गुत्त्यावर पडलेला आहे की. बघून आले तिकडं नाही ती. अरे नीट भांडी घासा. वाईट सुद्धा घाण दिसली नाही पाहिजे. तुला माहिती आहे का मी कोण आहे? खिशात हात घातला ना तर 1,500 हजाराच्या. हे बघ ती 1,500 रुपयाची नोट आहे ना ती तुझ्या तशीच खिशात ठेव नाहीतर तुला का नाही आठवडाभरच भांडी घासायला लावून बघितलं.
धमकी कोणाला देतो? डॉक्टरांचा सासरा आहे मी, डॉक्टरांचा. कोण डॉक्टर? तुला माहित नाही डॉक्टर कोण? थांब मी त्यासने घेऊन येतो. ए इथं बस, ग भांडी घासायची. अहो तुम्ही इथं काय करताय? भांडी घासताय? अहो रागाच्या भारात काय बाय बोलली, एवढं मनाला लावून घेतलं बाई, आणि इथं काम करताय. सकाळपासून काय खाल्लं नसेल, ठेवा बघू ती भांडी. चला 2 घास खाऊन घ्या. मला नाही भूक. अहो भूक कशी असेल त्यांना? दोघात मिळून 10 बुर्जीच्या प्लेटा खाल्ल्या त्यांनी, आणि वरनं पैसे पण दिले नाहीत. काय? अहो म्हणून तर भांडी घासायला लावलं त्यांना. या बाया, काय करायचं तुमचं? मला वाटलं सकाळपासून काय खाल्लं नसेल तुम्ही, म्हणून काळजीनं जीव खालीवर होत होता माझा. अन्न गोड लागत नव्हतं मला. समद्यांना उपाशी ठेवून तुमच्यासाठी डबा घेऊन आली, आणि तुम्ही इथं मजा मारताय वय. बया, समधीलाच सोडले तुम्ही आज. बघा बघा, एवढं बोलती तरी काय फरक पडत झालाय तुमच्यात. आता बाहेरच राहावा. आता अजाबात वाढत यायचं नाही, आणि आलात ना चांगलं बघती तुमच्याकडं. डॉक्टर, अयो ध्यान चालले. आपल्याला वर्गणी मागायची होती ना पाईपलाईन साठी, तर मी डॉक्टरकडे गेलो मदत मागायला. डॉक्टरनं 500 चे 1000 केले. अरे मला तर विश्वासच बसत नव्हता. डॉक्टर्सनी खरंच जादू आहे ती. नाम्या म्हणतोय तसं खरंच डॉक्टरांनी एकाच डबल पैसे केले असतील का? डॉक्टर्सनीच विचारतो. हा नाही 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 नको, असं कसं विचारायचं? बोल बजा, काय काम काढलंस? अयो लका 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 देव माणूस. हो तुम्हाला कसं कळलं मी आलोय ते? बोल, काय काम काढलंस? ते काय काम म्हणजे आता कसं बोलू असं मला झालंय. ते नामे आहे का नाही? बजा, तू इथं काय करतोय? अरे त्याला काहीतरी विचारायचं होतं, विचार ना बजा. बजा, काय विचारायचं आहे तुला? बजा, डॉक्टरने मला सांगितलं कोणाला सांगू नकोस, नको विचारू, माझी वाट लागली. बजा नको विचारू, नको विचारू. अरे विचारतोस ना, बोल. बजा, अरे तू इथं काय करतोय? सरपंच तुला शोधतायत. जा लवकर, जा, त्यांचं लय महत्वाचं काम आहे. जा जा. महत्वाचं काम आहे काय? तू जागे पुढं, मी येतो मागणं. असं कसं, आपण मित्र आहोत ना, सोबत जाऊया. जा. अरे काय चाललंय तुमचं? नको विचारू, नको विचारू, नको विचारू. नका विचार. काय 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 नका विचार. मला बी कळू दे की तू खरं बोलतोयस का दारू पिऊन खोटं बोलत होता ते. अरे विचारतोस ना, बोल. डॉक्टर, तुम्ही एखाद्या 2 नोटा करता होय, पैसे डबल? अरे बजा, काय बोलतोस तू? वेडा झालायस का? एकाच्या 2 नोटा कशा काय करता येतील? याला कळतच नाही काय. मी पण तेच बोललो. आणि मी काय जादूगार आहे का? काही बोलतोस तू? जादू करत ते. मी आलोच. काही बोलतोस? तुला सांगितलं होतं ना नको विचारूस. कोणी सांगितलं दारू पिऊन असं बोलायला? जा, सरपंच शोधताय तुला. जातो जातो. डॉक्टर, डॉक्टर, माझं खरंच चुकलं.
म्या नव्हतं सांगणार त्या बजाला, पण ते काय झालं ते दारूच्या नशेत मी बोलून गेलो. के आप दारू पीते हो? अहो, असं काय करताय डॉक्टर माहित नसल्यागत. अरे भाई साहब, थारे को कितनी बार बोलू मैं, थारा डॉक्टर कोणी? मारा नाम नटवर सिंग है. हा, पण आमच्यासाठी देव माणूसच ना. ते तुम्ही मला म्हणायचं, मी तुम्हाला अडवणार नाही. तू इथे काय करतोयस? डॉक्टर ते मागच्या वेळी 2000 रुपये तुम्ही डबल करून देणार होते ते. अरे हो, आहे माझ्या लक्षात. दार बंद करू नये. देख, कतरी नोट है हमारे हाथ में. एक इधर नाही, इधर नाही, ठीक से देख. नाही अजिबात एक ही है. ये पातळ कंगनी, इसके अंदर कुछ है? नाही, है. ये अभी नोट जाएगी इसके अंदर. रे पातळ कंगनी, दिखा दे अपना हुनर. इस गरीब के गरीबी की कर कदर. काय झालं डॉक्टर? ते पैसे कुठे गेले? ते डबल होणार होते ना, ते कुठे गेले डॉक्टर? हाँ. हाँ? क्या? हाँ. अरे पातळ कंगनी, तू इस गरीब की सेवा क्यों नहीं कर रही है? काय झालं डॉक्टर? नाम्या, मी तुला सांगितलं होतं हे कोणाला सांगू नकोस म्हणून. या गोष्टी आपल्यातच राहिल्या पाहिजे होत्या नाम्या. आता पातळ कंगणी रुसलीये. तिने जर का पैसे डबल करणं थांबवलं तर मी काय करू? अहो डॉक्टर, खरंच मला चुकलं. म्हणजे म्या नव्हतो सांगणार ते दारूच्या नशेत, पण आता म्या नाही सांगणार कोणालाच. म्हणजे माझा जीव गेला तरी पण नाही सांगणार. के? हाँ, अच्छा. नाम्या, तुला कल्पना नाहीये. अरे तुला कल्पना नाहीये तुझ्या हातून केवढं मोठं कार्य घडणार आहे. म्या हो, तुझ्याच सगळी स्वप्न पूर्ण होणार आहे तुझी. हा, पण या पुढे कोणाला कळता कामा नये. नाही अजिबात. पण डॉक्टर, ते 2000 रुपये माझे गेले. ते गेले म्हणजे? गेले म्हणजे गेले ते. नाम्या, तूने गलती की है तो सजा तो मिलेगी. तू काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी तिच्याकडे विनवणी करेन. नाम्या, तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत आता. येतो. मंगल, मंगल, दरवाजा उघड मंगल. अगं थंडीने जीव जाईल ना माझा. मंगल, दारू सोडली मी, खरंच दारू सोडली. मंगल, अगं डॉक्टरांच्या पुतळे समोर शपथ घेतली मी त्यांची. मंगल, मंगल, मी एखाद्या खुन्यावर विश्वास ठेवीन, पण तुमच्यावर नाही ठेवणार.
मी दरवाजा उघडणार नाही म्हणजे नाही. मंगल, मी आलोय मंगल. लय थंडी वासी. जीव जाईल ना माझं थंडीनं. पप्पा पप्पा पप्पा, अहो थंडीनं मरायचंय का तुम्हाला? पप्पा उठा. पप्पा पप्पा उठा ना. मम्मी दरवाजा उघड. मम्मी. काय ग डिंपे, कुठे होतीस दिवसभर? ही काय ये घरी यायची का? बापन लेकीने समजा ताळतंत्र सोडलाय. नाही, माझ्या जीवाला घोर लावल्याशिवाय तुम्हाला चेन पडणार नाही, नाही का? अगं आधीच तुझं लगीन ठरायचं आहे, त्यात ही अशी हिंडतीयास. उद्या काय झालं म्हणजे केवढ्याला पडेल ती? मम्मी अगे बरं आहे तुझं. नाही म्हणजे मी असं बाहेर हिंडून आलो तर मला मारतीस, आणि आता ही बाहेर आली तरीला काय बी करणार नाही वय. हिला पण काय सोडणार आहे का? जा काठी घेऊन ये. लगेच सांगतो. मम्मी मम्मी माझं चुकलं. मी तुझ्याशी असं नव्हतं वागायला पाहिजे. मी डॉक्टरांशी पण चुकीचं वागले. मम्मी मला माफ कर, माझं चुकलं. मम्मी हिला काय झालं अचानक? ही बरं आहे. आधी चुका करायच्या मग माफी मागायची की झालं. आई करतेच माफ. नाही मम्मी, मी खरंच मनापासून माफी मागते. मम्मी अगं ही माफी मागते पण हे कसं शक्य आहे? बहुतेक काही का नाही पप्पांनी सोडली आणि हिनं सुरू केली. तू ग बसतो का? लई तोंड चालायला लागलंय तुझं. तुला बी 2 रट्टा देईन. आणि तू ग माझी कसली माफी मागतेस? ज्यांना बोललीस ना त्या डॉक्टरांची माफी माग. त्यांनी जर माफ केलं तरच मी माफ करीन तुला. डॉक्टर तुम्ही किती बी लप्पाछपी करा, हे डिंपल सगळं शोधून काढ. आता बघाच मी काय काय करते ते. काय ग येतेस ना माफी मागायला? होय. ऐसा ये क्यों? गरज नाहीये याची काही. म्हणजे मला माफ करा डॉक्टर, माझं चुकलं. मी तुमच्याशी असं नव्हतं वागायला पाहिजे. लय वाईट वागले मी तुमच्याशी. तुमच्यावर विश्वास बी नाही ठेवला. पण आता माझी खात्री पटली, तुम्हीच डॉक्टर आहे. गावात सगळे लोक तुम्हाला देव माणूस म्हणतात, आणि तुमच्यासारख्या देव माणसाशी मी वाईट वागले. डॉक्टर मला माफ कराल ना डॉक्टर? हवं तर मी तुमच्या पाया पडते. ये क्या कर रही हो तुम? नाही याची काही गरज नाहीये. मी माफ केलंय. टिंपल अशी अचानक माफी मागायला कशी काय आली? तिला खरंच पश्चाताप होतोय की नाटक करतेय? नाही, जेवढं मी तिला ओळखतो ती असं करणं शक्य नाही. काहीतरी गडबड आहे. पण काय? मला शोधून काढलंच पाहिजे. काय करायचं या माणसाचं? अहो थंडीनं जीव जाईल तुमचा. तुमच्या जीवाचा नाही, निदान आमच्या जीवाचा तरी विचार करा की. अहो उठा. टोन्या, ए टोन्या, ए टोन्या ये इकडं. उठा की. हा मी जरा धरले त्यांना. घे पकड. उचल.
हे मम्मी अगं ही दारू पिऊन आल्यात आणि तू म्हणली होती हे जर दारू पिऊन आले का नाही मग तू यासनी घरात नाही घेणार म्हणून. टोन्या बाप आहे तुझा, कसा बी असला तरी माझा नवरा आहे. असंच थंडीत मरायला सोडू बाई. धर त्याला आपण मुठा की जरा. बया खरंच हे माणसाचं आता बया खरंच चप्पल पडली. असू दे राहू दे. चला तिकडे तिकडे जायची आपल्याला. अवकाश. ग पायला चकलाय का काय झालंय काय माहित. डॉक्टर मला चालता येणं झालंय, जरा एकदा बघता का? अरे मैं थारा डॉक्टर नहीं हूँ, हमारा नाम नटवर सिंह है. अहो पण एकदा बघा तरी. कोणच ठाऊ माझा पाय बघितल्यावर तुम्हाला आठवल तुम्ही डॉक्टर आहे ती. अहो मी डॉक्टरच नाहीये तर मला कसं काय आठवणार. माझं नाव नटवर सिंह आहे. अहो पण लय दुखतं डॉक्टर पाय. हे बघा. ही एकच चप्पल आहे. त्याचा दुसरा जोड कुठे तुम्हाला माहित असेल ना? आठवतंय का? काय विचारतीये डॉक्टर मी? आठवतंय का? अबे मुझे कैसे पता होगा? मग कोणाला माहित असणार? ही तुमच्या बायकोची चप्पल आहे. आठवलं ना? ये ना जी ना ना, ये हमारी सलोनी का है ही नहीं. हमारे घर है तो गाँव गई है. अरे नंगे पाव थोड़ी ना जा सकती है वो. आता गावाला गेलीया का दुसरं कुठं गेलीया हे तुम्हालाच माहित. पण मला एवढं नक्की माहित आहे ही चप्पल तिचीच आहे. देखो मैडम जी, आप हमारे पे गुस्सा है, हमारे को पता है. वो क्यों है ये नहीं जानता. शायद आपकी डॉक्टर से कोई पुरानी दुश्मनी होगी, पर मैं आपका डॉक्टर नहीं हूँ. हमारा नाम नटवर सिंह है. नाटकी कशी करायची ना हे तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. सगळं कळत असून बी किती दिवस येड्याचं सोंग घेणार आहे? ठीक आहे, मी आधी बघती हे येड्याचं सोंग तुम्ही किती दिवस घेताय ती. नाही ना तुमचा नटवरचा चेहरा सगळ्यांसमोर उघडा पाडला तर नावाची डिंपल नाही ही ध्यानात ठेवा. नाटकी कुठलं. तुला काय वाटलं? तुम्हाला घाबरवशील आणि मी घाबरेन आणि कबूल करेन मीच डॉक्टर आहे. एक गोष्ट तू विसरलीस, मी देवी सिंग आहे. इतक्या सहजासहजी कोणाच्या हाताला सापडणारा माणूस नाहीये मी. उगाच नाही गाव मला देव माणूस म्हणत. देव माणूस. हा ठीक आहे, येतो अर्ध्या तासा साइड वरती. हा नीलम, ए नीलम. आणते नाश्ता. अगं नाश्ता राहू दे, इकडे. मला तुझ्याशी काय बोलायचंय. किती ओरडतो ना ग मी तुझ्यावर, पण मी तरी काय करणार. तू बघतेस ना कामाचा लोड माझ्यावरती किती आहे तो, आणि त्याचा राग घरी आल्यानंतर तुझ्यावरती निघतो. पण मी आता ठरवलंय, आता कामाचा लोड घ्यायचा नाही. म्हणजे आता तुम्ही मला वेळ देणार नाही, काम देणार. म्हणजे मी ठरवलंय की तुलाही आता माझ्यासोबत कामामध्ये घ्यायचं आणि गावातली काही कामाची जबाबदारी तुझ्यावरती द्यायची. खरंच? हो.
म्हणजे कातळवाडीतल्या रस्त्याचं आणि गावातली इतर कामं ही आजपासून तू बघशील. मी अधूनमधून येतच जाईल ना. थँक्यू, तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवलात. थँक्यू तर मी डॉक्टरांना म्हणायला पाहिजे. किती सहज तुझ्यापासून वाचवलं त्यांनी मला. डॉक्टर, मला माहिती होतं तुम्हीच यांना सुधारू शकता. किती सहज तुम्ही यांना बदललं. थँक्यू डॉक्टर. अरे एवढं बुर्जी कोण कातेकर राव, किती भांडी घासायची. भांडी घासून घासून हात दुखायला लागलाय. नका रे देऊ भांडीच असते. अव काय चाललंय तुमचं? नको नको ना, पाया पडतो. अजून किती भांडी देता. त्या पुरची कमी बघणार पण नाही आणि कधीच पुरची खाणार नाही. हो या बया, काय करायचं या माणसाचं? जागा असतोय तवा बी शुद्धीत नसतोय. आता झोपल्यात आहेत तरी बरळतायत. अव जागा व्हा तुम्ही, उठा. मंगल, तू काय करते इथं? हायो, तुला बी भांडी घासायला लावली का काय? अव घरात आहे तुम्ही, आंघोळीचं पाणी तापलंय, चला लवकर. तुझ्यामुळे झालंय सगळं. तू जर घराच्या बाहेर काढलं नसतं तर ही येळच आली नसती माझ्यावर. बरोबर आहे, समजा माझ्यामुळेच होतंय. मीच दारू पिती, मीच बाहेर जाऊन शेण खाती, मीच पडती. चला आंघोळीला पाडदिशी. मला चला चला म्हणती ना. डिंपल मॅडम, ओ डिंपल मॅडम. गुड मॉर्निंग. मॅडम चला पार्लर उघडा. उघड. मी तुला डॉक्टरांवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघायला नव्हतं सांगितलं. डिंपल मॅडम, अहो मी लक्षच ठेवत होते. एकदम चिंकू चिकू. उघडा. बोला मॅडम, काय काम काढलं? मॅडम तुम्ही आत्ता? हो, खरं तर मी डॉक्टरांचे आभार मानायला आली. ह्या बायाला मारायची लईच घाई झाली वाटतं. डॉक्टर भिकाला लावत्याल ना, तवा कळल हिला. डॉक्टर, तुम्ही काय जादू केली यांच्यावर? हे आधी एवढ्या प्रेमाने माझ्याशी कधीच वागले नव्हते. अहो डॉक्टर हायतच देव माणूस. त्यांना कुणी काय बी अडचण सांगितली आणि त्यांनी ती दूर केली नाही, असं कधीच झालं नाही बघा. खरंय, माझी पण खात्री पटली. अहो असं काही नाही. म्हणजे मी या गावात लोकांची सेवा करण्यासाठी चाललोय. मला लोकांची दुःख बघवत नाहीत. मी माझ्या परीने प्रयत्न करत असतो दूर करण्याची. डॉक्टर, तुम्ही किती मोठ्या मनाचे आहात. तुमच्यासारखी माणसं फार कमी असतात. मी माझी अडचण काय तुम्हाला सांगितली. तुम्ही माझ्या नवऱ्याला काय समजावलं. त्यांनी या गावातल्या कामाची जबाबदारी माझ्यावर पण दिलीये. मला हे एका स्वप्नासारखं वाटतंय. तुम्ही खरंच ग्रेट आहात डॉक्टर. बर, तुम्ही बोलत बसा, मी चहा टाकते. डॉक्टर, तुमचे आभार कसे म्हणू मला खरंच कळत नाही. अहो मी काही केलेलं नाहीये. हे सगळं माझ्या गुरुजींमुळे होतं. डॉक्टर, माझी एक इच्छा आहे, पूर्ण करा. माझ्या पहिल्या कामाची सुरुवात तुमच्या हातून व्हावी असं वाटतं मला. अहो मी काय नाही, मी तुमचं काहीच ऐकणार नाही. तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल. चला. नाही तुम्ही चला, तुम्ही ऐका माझं. अहो तुम्ही बया, डिंपे, डॉक्टर मॅडम कुठं गेले ग? आत्ताच गेली ना त्या बाया सोबत. बर डिंपे डिंपे, ते सरपंचांना सांग की अगं नळ बिघडलाय, दुरुस्त करा म्हणव. मला ना पार्लर मध्ये काम आहेत. आले ना पिंकी, जा पडदेशी.
डिंपे आज जेवण मिळणार नाही, जाती का नाही? चप्पल घालायला चालली आहे. काम करायला नको. आम्हाला सांगा, आमच्या ह्याच्यावर घेतल्या त्याचं काय झालं? ए विंच्या, म्हणजे आमच्या सह्या कागदावर घेतल्या त्याचं काय झालं? पाण्याचं काम बी परमनंट झालेलं नाही. त्या दिवशी पाईपलाईनचं काम केलं, ती बी 10 ठिकाणी लिकेज झाली आहे. रस्त्याच्या कामाचा मुहूर्त बी लागण झालाय. हो सरपंच, आणि विहिरीच्या अनुदानाचं काय केलं? आणि ती सरकारची माणसं शेततळ बघा येणार होती, ती पण अजून आली नाहीत. होणार सगळं होणार आहे. कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी कामाला सुरुवात केलेली आहे. आपल्या सह्याचे कागद त्यांनी सरकार दरबारी जमा केलेलं आहे. आणि लाईटचं काय झालं सरपंच? तिचं काय? लाईट आहे की, लोड शेडिंग आहे, त्याला आपण काय करणार? ती काय माझी जबाबदारी नाही. अहो सरपंच, नदीच्या पाण्याला वास येतोय, सगळा वास कपड्याच नाही लागतोय. आणि तो गाळ बी साफ करा, म्हणजे प्यायला पाणी होईल. वय सरपंच साहेब, ही बाई बोलती ना ते अगदी बरोबर आहे बघा. आजची आज नदी साफ झाली पाहिजे आणि गाळ बी निघाला पाहिजे, म्हणजे कसं लोकांना पाण्यासाठी वणवण होणार नाही ना. पण तुम्ही जर आजच्या आज काम पूर्ण नाही ना केलं तर तुमची बातमी पेपरात देणार आणि सांगणार हो सरपंच काहीच कामाचं नाही. ठीक आहे, मी आजच्या आज नदीचा गाळ काढायच्या कामाला सुरुवात करतो. हा चांगलंय. सुरुवात करावीच लागणार आहे, त्याशिवाय डॉक्टरांची बायको सापडणार तरी कशी? माझं लय पैसे पळ वाटत होतं ना डॉक्टर. आता बघाच, तुम्हीच तो आणला पण ह्या गावात नाही ना पळून गेला तर नावाची डिंपल नाही. पूजा झालेली आहे, मान्यवरांच्या हस्ते श्रीफल वाढवून कामाला सुरुवात केली तरी चालेल. डॉक्टर, तुमच्या पवित्र हाताने कामाला सुरुवात होऊ दे. म्हणजे तुम्ही ऐकणार नाहीच तर? नाही, अजिबात नाही. बरं ठीक आहे, असंही मला कोणाला नाही म्हणता येत नाही, मी तुम्हाला नाही म्हणणार. डॉक्टर या की. लगा एका फटक्यात एक नंबरी काम सुरू केलं की डॉक्टरांनी. नाही आता गावाची सगळी कामं सुपरफास्ट होणार एका बुकीतच. डॉक्टर, माझ्यावर सोपवलेली ही पहिली जबाबदारी आहे. या कामाला तुमचा हात लागला तर मला कसलीच काळजी नाही. घ्या, कुदळीचा एक घाव घाला, म्हणजे कामाला सुरुवात होईल. ठीक आहे डॉक्टर. मॅडम, तुम्ही का नाही टेन्शनच घेऊ नका. आता तुमचं काम कसं एकदम जबरी होतं का नाही बघाच. आमचे डॉक्टर देव माणूस आहेत. हे तुम्ही मला म्हणायचं, मी तुम्हाला अडवणार नाही. असंही या गावात मी लोकांची सेवा करायला आलोय, त्यांच्या अडचणी दूर करायला आलोय. करा, आता पाहिजे तेवढ्या लोकांच्या अडचणी दूर करा. पण तुमच्या अडचणी आता कशा वाढत्यात ना ते बघाच तुम्ही. सरपंच काय हो, एवढी अशी अर्जंट सभा बोलवली आणि ती बी नदीवर? काय भानगड काय? सांगतो. तर या ठिकाणी नदी आहे. ती तर आहेच की. आणि या नदीमध्ये गाळ आहे. अहो पण तुम्ही कशासाठी ह्याचं हे केलंय ते तरी सांगा. म्हणजे जगात आम्हाला कशाला बोलवलंय ते तरी सांगा. अरे याच ही करायचंय. माझं मी ह्याच्यासारखंच बोलणं व्हायला लागले. अरे बाबा, नदीचा गाळ काढायचा आहे. अरे मला 20 रुपये द्या, मी काढतो की गाळ. तुम्ही गप्प बसा. हा, तर या ठिकाणी नदीमध्ये गाळ साठलेला आहे. तर
तो गाळ काढायचा आहे या ठिकाणी. आणि आपल्याकडं पैसे नाही आहेत या ठिकाणी. आपल्या सरपंचाच्या ह्याच्यात हेच नसते. एक बिंच हा म्हणजे खिशात पैसे नसते. अरे हे नसे ना का म्हणजे पैसे नसतात का. पण गावाचा पाण्याचा प्रश्न आहे. पाण्यासाठी गावातल्या लोकांना बोंबलत हिंडावं लागतंय. तर आपण सगळं पाण्यामध्ये उतरू आणि पाण्याचा गाळ काढू. अरे नदीतला गाळ काढायला मी एकटा काफी आहे. मला फक्त 20 रुपये द्या. हे समजायला पटतंय का. वय वय देऊन टाका बाबूदादांना 20 रुपये. अरे 20 रुपयाचं नाही. आपण सगळ्यांनी पाण्यामध्ये उतरायचं आणि गाळ काढायचा. हे पटतंय का. नाही नाही एवढ्या गाळात कोण उतरल. होय खरंय. नाही नाही मग नदीतला गाळ कसा निघायचा. मी काय म्हणतो आपण एक काम करू. देवाचा जो पैसा आहे तो वापरू गाळ काढायसाठी. म्हणजे तो बी पैसा गावाचाच आहे ना. हा म्हणजे ते बी बराबरच आहे. पण हे सगळ्यांना पटतंय का. वय वय पटतंय. अहो पण याच हे ज्याला कुणा पटत नसेल का नाही त्याला फक्त माझ्या पुढे उभं करा. आका थोबाडच भरतो का आणि एका बुक्कीतच पटतंय. हा सरपंच समदेशनी पटतंय. पटकन त्या गाळ काढणाऱ्या माणसांनी बोलवून घ्या फोन करून. कसे नदीतला गाळ काढण्याचा कार्यक्रम लवकरात लवकर उरकून घेऊ म्हणजे उरकूनच घेऊ. हा आता नदीतला गाळ नाही निघणार तर तुमची पाप बाहेर निघणार आहेत डॉक्टर. तुमचा नटवरचा बुरखा आज गावासमोर कसा फाडते मी तू बघाच तुम्ही. अगं तू तर माझा नादच करू नको. तुला सांगते माझ्या हातात अशी जादू आहे ना. कशी बी बाई येऊ दे बरं का कशी बी. तिला अशी हिरोईन बनवून टाकते ना मी एकदम झुमकू चिकू. अगं तिचा नवरा बी तिला ओळखायचा नाही आणि काही नवऱ्याने ते ह्या बायका माझ्या नाही म्हणून सोडून बी दिल्यात. बहुतेक डिंपल हात असेल. वाढत एवढी शांतता. डॉक्टर अहो कुठे गेला होता तुम्ही. चहा ठेवला होता की. हो खरंय. मी ते मगाशी मॅडम आलं ना त्यांच्या बरोबर गेलो. त्यांचं एक काम होतं ते माझ्या हस्ते उद्घाटन करायचं होतं त्याचं. तुम्हाला तर माहितीये मी कोणाला नाही म्हणू शकत नाही म्हणून जावं लागलं त्यांच्या बरोबर. हा मला वाटलंच असं काय तर महत्वाचंच काम असेल त्याशिवाय तुम्ही काय जाणार नाही. ताई साहेब वाड्यात एवढा शुकशुकाट शांतता कुठे गेलेत सगळे. अहो ती समधी नदीवर गेल्यात. डिंपल बी तिकडेच गेलीये. नदीवर कशासाठी. ते नदीवर गाळ काढायचं काम चाललंय ना. एक जण येऊन दवंडी देऊन गेला. समधी तिकडेच गेलेत. आता आपली नदी एकदम स्वच्छ होणार बघा. एकदम झुमकू चिकू. काय नदीतला गाळ काढताय. नाही नाही हे नाही झालं पाहिजे. मी तर मुद्दाम डॉक्टरांशी बोलायला आले. तिथे निघून गेले. झुमकू चिकू. अरे हे लोकांनी आपल्याला कामच नाही दिलं. समजतात कोण हे आपल्याला. त्यांना म्हणलं 20 रुपये द्या गाळ काढतो. ऐकतच नाही. त्यांचा विश्वास नाही तुमच्यावर. भेऊ नकोस बाबा. आपण दोघं मिळून नदी साफ करू. हा अरे असे किती बाटले साफ केल्यात आपण. नदी काय चीज आहे. अशी नदी साफ करू. 20 रुपये काय 1000 रुपये त्यांनी द्यायला. 1000 हे मग 1000 मिळाले ना मग आपण टाकी बांधू. दुकानात जायलाच नको. टाके कशाला. आपण एक तलाव बांधू आणि त्यात पवत पवत दारू पिऊ. चांगली आयडिया आहे. चला चला चला. होय चल. अरे आधी शेवाळ बाजूला करा. हा एकदम ह्याच हे करा म्हणजे नदीच्या आतला गाळ बाहेर काढा. मग डुबी मारा आणि अंदाज घ्या किती खोल आहे ते. आणि मग सांगा JCBची गरज आहे का नाही. हा इकडे.
यांना कळलं की काय नदीत सलोनीची डेड बॉडी होती. या टिंपलने तर काही कांड केलं नसेल ना. डॉक्टर हा तुम्ही काय करता इकडे? मी हे आत्ताच आलोय. बजा काय चाललंय हे इथे? हा काय नाही, ती नदीमध्ये ना गाळ जमा झालाय आणि शेवाळ जमले, त्याच्यामुळे पाण्याला वास येतोय. आता तुम्हाला माहित आहे गावातल्या लोकांची पाण्यासाठी किती वनवन झाले ते. हा म्हणून सरपंच म्हणलं की गाळ काढून घेऊ आणि नदीचं पात्र स्वच्छ करून घेऊ. आता नदीचं पात्र एकदम स्वच्छ कसं होतंय बघा या का बुकीतच. इथं पाण्याखाली काहीतरी आहे, मला एकटीला येईना. मुंगळ्या जाऊन बघ रे काय ती. डेड बॉडी एका बाईची. डेड बॉडी झालं. कंपाऊंडर मुर्दा गावात आला की बायकांच्या बॉड्या सापडायला लागल्याच. यांनीच मारला असेल कुणाला तरी. आला चेवून केला देव म्हणल्यावर असंच होणार की. त्याची लाकडं गेली त्याची वड्याला लवकर. तिचा चेहरा बी नीट दिसना. पदर आहे. सगळ्यांना कळायच्या आधी इथून निघालं पाहिजे. परत एकदा हे गाव सोडावं लागणार आता. डॉक्टर तुम्ही बघा बरं, तुम्हाला ओळखता येतोय का चेहरा? म्हणजे तुम्हाला बी कळेल ना नक्की कोणाचा चेहरा आहे तो. डॉक्टर हो डॉक्टर आओ या की इकडे. या या या. शपथ, तिच्या बांगड्या तर डॉक्टरांच्या बायको सारख्याच दिसते ती. म्हणजे डॉक्टरांचीच बायको आहे.